ग्रामीण रुग्णालयात वॉटर एटीएम सुरू. जनतेच्या आरोग्यासाठी कांदे परिवाराचे मोठे योगदान. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यसम्राट आमदार सुहास कांदे आणि समाजसेविका अंजुम कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेत कांदे परिवाराने वॉटर एटीएमची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली असून या सुविधेचा लोकार्पण समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला नांदगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगराध्यक्ष चेतन पाटील, ॲडव्होकेट नगरसेविका विद्याताई कसबे, नगरसेवक काशीनाथ देशमुख, दीपक पांडव, सुजाताताई कातकाडे, शिवसेना महिला आघाडीच्या रोहिणीताई मोरे, समाजसेवक नाना जाधव, नेहा कोळपे, मायाताई शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल साळुंखे, डॉक्टर गिरी, डॉक्टर नयना तसेच मीना झुंबडे, बापू कुलकर्णी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपादक विजय धामणे, नांदगाव.